सर, तुम्ही आता कोविडचा उल्लेख केला आणि तो काळ खरंच आपल्या सगळ्यांसाठीच खूप भयानक होता, म्हणजे संपूर्ण जगासाठीच. कोविडच्या काळात एकतर सगळं बंद होतं, पण तुम्ही विरोधी पक्षनेते असूनही सर्वत्र फिरत होता. इथे पनवेलला तुम्ही 2दा भेट दिली आहे, तेव्हा तुम्ही कुठल्या भूमिकेत होतात आणि घरी कोणाला अशी भीती वाटत नव्हती का, काळजी वाटत नव्हती का? आता तुम्हाला सांगतो, कोविड सुरू झाला आणि जसं लॉकडाऊन सुरू झालं तसं माझ्यातल्या नेत्यांनी मला सांगितलं की हीच वेळ आहे जनतेच्या पाठीशी उभं राहायची. आणि मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा राज्यात कुठलाही सरकारचा नेता बाहेर पडलेला नव्हता. ते नंतरही पडले नाहीत तेव्हाच्या सरकारचे नेते. पण मी बाहेर पडलो आणि अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यात गेलो. प्रत्येक जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, तिथल्या जिल्ह्यातले जे काही महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत तिथे जाऊन काय आहे काय नाही आहे. मला माहिती होतं की आपण काही खूप परिवर्तन करू शकत नाही, पण कोणाचं तरी लक्ष आहे हे जर वाटलं तर प्रशासन जागेवर राहतं, लोकांना नीट ट्रीटमेंट मिळते. आणि म्हणून मी सगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जवळपास 2-2.5 महिने मी वेगवेगळ्या पद्धतीनं फिरत होतो. अगदी आयसीयू मध्ये जात होतो. आणि म्हणजे घरच्यांना थोडी चिंता असेलच, पण मी त्यांना हे सांगितलं होतं की ही वेळ आहे आपल्याला जनतेच्या पाठीशी उभं राहायची. पनवेलमध्ये देखील मी आलो. इथल्याही कोविड केअर सेंटर असतील, हॉस्पिटल असेल, इथे सगळीकडे गेलो. ईश्वराच्या कृपेने त्या काळात मला कोविड झाला नाही. मी इतकं फिरलो तरी झाला नाही. सेकंड वेव्ह आली आणि त्या सेकंड वेव्ह मध्ये बिहारमध्ये मला कोविड झाला आणि मग तिथनं मला इथे परत यावं लागलं. पण आल्यानंतरही मी तुम्हाला सांगतो की मी एक निर्णय केला होता आणि घोषित केला होता की जर कोविडच्या काळामध्ये सामान्य माणूस हा सरकारी रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो तर मी प्रायव्हेट रुग्णालयात ऍडमिट होणार नाही. आणि म्हणून मी देखील ज्यावेळेस मला कोविड झाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ऍडमिट झालो. 11 दिवस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतो. तिथनंच बरा होऊन घरात गेलो.